तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता, कारण आज होती वटपौर्णिमा. त्यामुळे ना मी सकाळी लवकर उठले, घरातली कामं आवरली पटपट. त्यानंतर 9 वाजता स्कूलला जायला निघाले. तर स्कूलमध्ये गेले तर हळूहळू स्टुडंट यायला सुरुवात झाली होती. नंतर सगळे स्टुडंट आले. त्यानंतर आम्ही मस्तपैकी प्रेयर घेतली, असेंब्ली घेतली आणि छान छान गेम्स घेतले, ॲक्टिव्हिटीज घेतले. त्यानंतर ना थोडीफार स्टडी केली. कधी 1 वाजले ना समजलंच नाही. या लहान मुलांमध्ये ना टाईम कसं जातो ना हे समजत नाही. एवढी छान छान निरागस मुलं आहेत नाही, खूप छान वाटतं त्यांच्यामध्ये. दिवस कसा जातो समजत नाही. त्यानंतर मी घरी आले, पटकनी कपडे चेंज केले आणि वटपौर्णिमेची पूजा करायला गेले. तुम्हाला माहिती आहे का आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल का झाला एवढा? कारण की माझा तर उपवास होताच, पण ना माझ्या नवऱ्याने पण माझ्यासाठी उपवास धरला होता. त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी अजून स्पेशल झाला. खरंच असा नवरा मला 7 जन्म नाही 17 करोड जन्म जरी भेटला ना तरी पण मी आभारी आहे देवाची. त्यानंतर ना मस्तपैकी मी विठोबा रुक्मिणीच्या मंदिरात गेले, रुक्मिणीची पूजा केली, त्यांची ओटी भरली. त्यानंतर मला टाईम झाला होता, त्यामुळे मी घरी गेले, स्वयंपाक बनवला संध्याकाळचा आणि नंतर मग मेडिकलला जायला निघाले. मेडिकलला गेले, पेशंट होते, थोडेफार पेशंट केले आणि मला टाईम नाही भेटला, त्यामुळे मी तशीच गेले, कपडे चेंजच नाही केली. मग ना असं मस्तपैकी छान व्हिडिओज काढले, फोटोज काढले. नंतर मग असंच संध्याकाळी 10 कधी वाजले समजलंच नाही. मग यांना बोललो होतं न्यायला, हे आले आणि नंतर 10 वाजता मी घरी गेले. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.